शिर्डीच्या श्री साईनाथ हॉस्पिटलमध्ये सचिन काळे या व्यक्तीच्या मुलाला चुकीच्या उपचारामुळे एक गंभीर स्वरूपाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे। चुकीच्या ठिकाणी इंजेक्शन दिल्यामुळे त्याच्या पायाला पॅरालिसिस झालेला आहे आणि उपचाराचा खर्च हा इतका अवाजवी आहे की तो त्यांना पेलवत नाही। आणि साईबाबा संस्थांच्या जे मेडिकल स्टाफ आहे त्यांच्या चुकीच्या पद्धतीच्या उपचारामुळे, अपरिपक्वतेमुळे ही घटना घडलेली आहे। त्यामुळे त्यांनी साईनाथ रुग्णालयासमोर सचिन काळे हे उपोषणासाठी बसलेले आहेत। आत्ता त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे? 4 दिवस त्यांच्या उपोषणाला झाले आहेत, आज 4था दिवस आहे। काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेऊ। सचिन भाऊ, आज तुमच्या उपोषणाचा 4था दिवस आहे। तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि आत्तापर्यंत या 4 दिवसामध्ये काय हालचाली झाल्या याच्याविषयी थोडीशी माहिती द्या। आपलं प्रकरण घडून आता जवळपास महिना होत आलेला आहे। वारंवार ओक साहेब त्यांना वेळोवेळी जाऊन भेटलेलो असता त्यांची फक्त उडवाउडवीचीच उत्तर चालू आहे। पहिल्या वेळेस सांगितलं तर 5 तारखेला आमचा अहवाल येणार आहे, त्यानंतर आपण ठरवू काय असेल ते। त्यानंतर 12 तारीख दिली अहवालाची, त्या अहवाल काय आला ते पण आपल्याला अजूनपर्यंत कळलेलं नाही। आणि उपोषणाला बसण्याचं कारण हीच वेळ आली की आपला होणारा खर्च अत्यंत वाढत चाललेला आहे आणि संबंधित डॉक्टरांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। तर त्यांची ह्या 4 दिवसात मला फक्त काल एकदाच भेट झाली। फक्त त्यांनी आश्वासन दिलं करतो म्हणून, मला लेखी स्वरूपात त्यांच्याकडून अजून कोणत्याही प्रकारचं आश्वासन मिळत नाही। तर माझी प्रमुख मागणी आता अशी आहे का झालेल्या खर्चाचे बिलं ओक सरांकडे मी दिलेले आहे आतापर्यंतचे, तर ते पूर्ण खर्च मिळण्यात यावा आणि मुलाला भविष्यात जो हयात असेपर्यंत त्याच्या पायाला जेव्हा उपचार करण्याची ज्या हॉस्पिटलला वेळ येईल त्या हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च जाण्या येण्यापासून साई संस्थांनी उचलावा आणि संबंधित डॉक्टरांवर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। तर ही माझी आणि एवढ्या 4 दिवसामध्ये इथं साईबाबा संस्थांकडून कोणी तुम्हाला भेटायला आलं आहे? फक्त डॉक्टर ओक हे काल संध्याकाळी येऊन गेले भेटायला। आणि त्यांनी हे जे आश्वासन दिलं ते काल संध्याकाळी तुम्हाला इथं दिलं आहे? हो, काल संध्याकाळी 6:30 वाजता। आत्ता तब्येत तुमची कशी तब्येत आहे आता सर? आता तब्येत चक्कर वगैरे चालू आहे मला। तुमचं मेडिकल चेकअप होतो आहे का वेळोवेळी? नाही, काल संध्याकाळी 3ऱ्या दिवशी झालेलं आहे। आणि मुलाची आता काय परिस्थिती? मुलावर उपचार चालू आहे, थोडेफार फरक पडतोय त्याला, पण उपचार चालू म्हणजे थोडा चालायला लागला का परत प्रॉब्लेम येतोय त्याला। आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे? संचिती हॉस्पिटल पुणे। त्यांनी संभावित खर्च किती सांगितला आहे तुम्हाला? ते अंदाज द्यायला तयार नाहीत। त्या इथल्या सरांनी पण त्यांना फोन लावला होता, संचिती हॉस्पिटलशी संपर्क केला होता त्यांनी सांगितलं आम्ही एकखट्टी 6 महिन्याचं असं कोटेशन वगैरे देऊ शकत नाही। ट्रीटमेंट तिची काय चालणार आहे, पुढं काय करायची हे आपल्याला अजून अंदाज नाही, त्याच्यामुळं आपण सांगू शकत नाही किती दिवसात रिकव्हरी होईल वगैरे काही? सध्या त्यांनी 6 महिने थेरपीची ट्रीटमेंट घ्यावं लागेल सांगितलं आहे। थेरपीचा खर्च किती सांगितलेला आहे? त्यांनी अंदाजे 30 ते 35 हजार रुपये महिन्याला थेरपीचा खर्च आहे। आपल्याला म्हणजे बाकी पण वाढवायचं असलं तर ते अजून 5-10 हजार वाढतील असं सांगितलेलं। म्हणजे आणि ती ट्रीटमेंट किती दिवस चालेल याची काही गॅरंटी दिलेली नाही? गॅरंटी नाही, अंदाजे आपल्याला कमीत कमी 6 महिने तरी घ्यायची, मग पुढं ठरवता येईल का आपल्याला नाही रिकवर झालं तर पुढं काय उपचार करायचं त्याच्यावरती। म्हणजे कन्फर्म रिपेअर होईनच असं हे नाही, ते सांगतात 70% 6 महिन्यापर्यंत कळन आपल्याला। इथं भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष योगेश गोंदकरसुद्धा उपोषणकर्त्यांच्या भेटीला आले आहेत। त्यांचं काय मत आहे आणि त्यांची इथं काय मदत होणार आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊ। योगेशजी, तुमचं काय मत आहे या विषयावरती? आमचे मित्र सचिन काळे यांचा मुलगा विराज सचिन काळे हा 12/3/2024 रोजी त्याला बॉलनी दुखापत झाली होती, बॉल लागल्यामुळे दुखापत झाली आणि ह्या दुखापतीची ट्रीटमेंट घेण्यासाठी त्यांनी साईबाबा संस्थांच्या साईनाथ हॉस्पिटल इथं त्यांनी उपचार घेतले। तर उपचारामध्ये डॉक्टरांकडून त्याला चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन देण्यात आले, त्यामुळे त्याला पायाला अपंगत्व आलं। पायाला जसा पॅरालिसिस होतो तसं त्याच्या एका साईडचा पूर्ण पायाचा जीव गेलेला आहे, अशी त्याच्यावर इथं ट्रीटमेंट झाली आणि त्यामुळं त्याला अपंगत्व आलेलं आहे। ही गोष्ट होऊन 1 महिना झाला। तर यानंतर यांनी साई संस्थानला या अपंगत्वाच्या झाल्यानंतर 1-2-3 दिवसांनी संपर्क केला की असा मुलाला त्रास होतो, याला ट्रीटमेंट झाली, चुकीच्या ट्रीटमेंटमुळे झाली। तर साई संस्थांनी याला 1 महिना याच्यामध्ये चालढकलपणा केला, त्यांचा महिना पूर्ण वाया घातला
आणि त्यानंतर 1 महिन्यानंतर डॉक्टर ओक सर आहे जे MD आहे साईबाबा हॉस्पिटलचे, तर त्यांनी एक समिती नेमली. समिती नेमून 12 दिवस झाले. ह्या समितीने कसल्याही प्रकारचा अहवाल तयार केला नाही. आज 12 तारखेला तो काल अहवाल देणार होते, तोही अहवाल काय आला नाही. म्हणजे साई संस्थान ह्या मुलाच्या जीवाशी तर खेळलंच खेळलं, आता ह्या मुलाच्या वडिलांच्याही जीवाशी खेळण्याचं काम साई संस्थान करतं आहे. ह्या मुलाचे वडील गेल्या 4 दिवसापासून साईबाबा संस्थानच्या साईनाथ हॉस्पिटल इथं आम्हाला उपोषण करत आहे. अन्नत्याग आंदोलन त्यांनी चालू केलेलं आहे. पण साई संस्थांचा कोणताही अधिकारी, साई संस्थांचे कार्यकारी अधिकारीसुद्धा इथं भेटायला आले नाही. ही सगळ्यात शोक आणि दुःखाची बाब आहे. कारण साईबाबांनी अख्ख्या आयुष्यामध्ये की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून त्यांनी काम केलं, तर त्या साईबाबांच्या दरबारी आज ही अशी मोठी घटना घडते आहे की त्या मुलाच्या ट्रीटमेंटसाठी, त्याच्या वडिलांना त्याच्या खर्चासाठी साई संस्थांशी भांडावं लागत होतं. साई संस्थांनी मानवतेच्या दृष्टीनेचा विचार केला पाहिजे आणि याचा संपूर्ण खर्च आत्तापर्यंत झालेला व इथून पुढे याच्या ट्रीटमेंटसाठी 1-2 वर्ष जो काही खर्च येईल तो साई संस्थांनी त्यांना दिला पाहिजे अशी आमची साई संस्थांना विनंती आहे. आणि आज उपोषणकर्त्याचा 4था दिवस असल्यामुळे त्यांची परिस्थिती चिंताजनक होत चाललेली आहे. त्यांचा शुगरचा प्रॉब्लेम आहे, त्यांना BPचा प्रॉब्लेम आहे, त्यांना चक्कर येते. तर यांच्याही जीवाचा साई संस्थांनी तातडीने उपचाराचा विषय करावा आणि याच्यातून लवकरात लवकर साई संस्थांनी मार्ग काढावा अशी आमची विनंती आहे. जर साई संस्थांनी मार्ग नाही काढला तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आम्ही हे आंदोलनामध्ये बसू आणि हे आंदोलन अधिक सक्रिय कसं होईल हे आम्ही बघू. याला न्याय मिळवून देण्याचं काम 100% आम्ही करणार आहोत. तर साई संस्थांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन यांना न्याय द्यावा अशी आमची माफक अपेक्षा आहे. तुम्ही काही अधिकाऱ्यांना संपर्क केला होता का संस्थांच्या? साई संस्थांचे प्रीतम वडगावे आहेत, त्यांच्याशी आम्ही संपर्क केला तर त्यांनी आज सांगितलं की आम्ही तो अहवाल आणि या संदर्भात जो खर्चाचा काही विषय तर ती साई संस्थांची 30 सदस्यीय समिती आहे त्या समितीकडे पाठवणार आहे आणि तो आज संध्याकाळपर्यंत येईन अशी त्यांना अपेक्षा आहे. पण माझं म्हणणं आहे स्वतःही ओक सरांनी याच्यात लक्ष घालून लवकरात लवकर तो अहवाल असेल तो देऊन यांच्या खर्चाचं कोटेशन देऊन ह्या लवकरात लवकर उपोषणकर्ते जे आहेत त्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची विनंती. म्हणजे ओक आहेत त्यांच्याशी तुमची भेट झाली की नाही झाली? ओक सरांशी नाही तर प्रीतम वडगावी सरांशी आमची भेट झाली. जे उपअधीक्षक आहे जे साईबाबा हॉस्पिटल त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आहे आणि आम्ही त्यांना आता भेटण्यासाठी पण जात आहोत. आपल्याबरोबर ऋषीभाऊ कोतेसुद्धा आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे या विषयावर ते जाणून घेऊ आपण. सचिन काळे हा एक सर्वसाधारण व्यक्ती आहे. आर्थिक परिस्थिती फार काही बरी नाही. तो पंपावर काम करतो. गेल्या 4-5 वर्षापासून तो आमच्या पंपावरच कामाला आहे आणि त्यात लहान्या मुलाच्या बाबतीत अशी घटना घडली आणि आर्थिक परिस्थिती किंवा पंपावर आमच्याकडे पगार आहे असे सर्व असे नॉर्मल आहेत. खूप काही तो याचा खर्च भागू शकेल अशी काही त्याची परिस्थिती नाही आहे. त्यामुळं संस्थांना विनंती आहे की त्यांनी ती जी चूक झाली संस्थांच्या डॉक्टरकडून तर त्यांनी त्याचा खर्च करावा. त्या मुलाची जरा काळजी घ्यावी. आता उपोषणकर्त्याचा 4था दिवस आहे, त्याची तब्येत ढासळत चालली आहे. त्याच्यावर पण लवकरात लवकर तोडगा निघायला पाहिजे. आणि साईबाबा संस्थांचे हॉस्पिटल म्हणजे सगळा भोंगळ कारभार चालू आहे असं एकंदरीत तिथं हॉस्पिटलला आल्यावर लक्षात येतं आहे. यांच्या बऱ्याचशा सिस्टीम अशा आहे का एवढ्या म्हणजे एकदम उच्च दर्जाच्या यांच्याकडं वस्तू आहे, मशिनरी आहेत. माझ्या मते आपल्याकडे सोनोग्राफी सेंटर आहे, ही गेली कित्येक दिवसापासून बंद आहे. सोनोग्राफी सेंटरचं आम्ही आत्ता माहिती सांगता इथं म्हणजे इथं जे बाहेरून रुग्ण येतात आहे लांबून बाबाच्या नावावर येतात का इथं मोफत उपचार मिळेल. इथं आल्यावर लक्षात येतं की ह्यांची मशिनरीज बंद आहे. यांच्याकडे ते ऑपरेट करायला डॉक्टर नाही किंवा कर्मचारी नाही आहे. मग लोक एवढं डोनेशन देतात इथं संस्थांना, एवढ्या भारी मशिनरी येते इथं, एवढ्या सुसज्ज लॅब आहे की ज्या प्रायव्हेटमध्ये मिळत नाही, चांगल्या हॉस्पिटलला नाही अशा लॅब आपल्याकडे आहे. आणि जर त्या धूळ खात पडून असेल तर त्याचा काय उपयोग आहे? मग यांनी जर एखाद्या म्हणजे संस्थांना जर ते कंट्रोल होत नसेल किंवा चालवायला प्रॉब्लेम असेल त्यांनी ते बंद करून टाकावं. उगाच एखाद्याच्या जीवाशी खेळायचं. आता या मुलाचा काय दोष होता? साधं नॉर्मल यांची एक हलगर्जीपणामुळे याचा पाय गेला आहे. उद्या त्याचं आत्ता 9 वर्ष म्हणजे 9 वय आहे त्याचं, मग त्याचं आयुष्य कुठं जायचं? हे असे हलगर्जीपणा करून जर एखाद्या आयुष्याशी खेळणार असेल असं व्हायला नको. एकट्याने इथं चांगले कर्मचारी एक्सपर्ट लोक भरावे. उगाच आपले काही पण लोक भरायचे आणि दुसऱ्याच्या जीवाशी खेळायचं हे काय बरोबर नाही. त्याच्यामुळे संस्थेने याच्यात लक्ष घालावं आणि ज्या आपल्याकडे लॅब असतील किंवा इतर काही जे बाकीची योजना आहे त्याचा लोकांना फायदा होईल त्याचं काहीतरी संस्थेने त्याच्यावर लक्ष घालावं. कॅमेरामॅन जाकीर कादरीसह अमोल कोते, खबर भारत, शिर्डी.